श्रम अध्याय दुसरा. श्रमशब्द. मुक्त अभंग 30. श्रमगीता. ग्रामे व्हावीत श्रमपूर्ण, शहरे रावीत श्रम विकास जन्य. देश घडावा प्रगतीदार, राष्ट्र श्रम व्हावे प्रेरणाकार. श्रमगीता अशी सांगते की ही जी गावे आहेत सगळी श्रमपूर्ण व्हायला हवीत. ग्रामीण जो युवक आहे किंवा ग्रामीण जो शेतकरी आहे किंवा ग्रामीण जो रहिवासी आहे तो त्याचं गाव सोडून शहरात नोकरीसाठी यायला नको, उद्योगासाठी यायला नको, तर गावामध्येच त्याला रोजगार मिळाला हवा. आणि ही संकल्पना खूप जुनी आहे. मी सांगतो म्हणजे नवीन आहे असं काही नाही, पण अजून ते घडत नाहीये. फक्त भारतात असं नाही तर जगात असं घडतच नाहीये की गावातला माणूस गावातच कमवेल, पोट भरेल आणि रोजचं आयुष्य जगेल. शहरांनी गावाला पुरं खाऊन टाकलेलं आहे. श्रमविकास जन्य शहरे राहायला हवी, म्हणजे विकास व्हायला पाहिजे शहरामधून, आणि शहरांचा विकास झाला की गाव सुद्धा विकास करतील. देश हा जो आहे तो प्रगतीदार झाला पाहिजे, आणि त्यासाठी गावे ही श्रमदार व्हायला पाहिजे. गावाला जर गावोगावी जर रोजगार मिळाला तर कशाला लोक गावातून बाहेर पडतील, घरातल्या घरात कमवतील, खातील आणि राहतील. गावातल्या लोकांना पैसेवाले व्हायचं नाही, गडगंज श्रीमंत व्हायचं नाही. त्यांना 2 वेळा पोटभर अन्न मिळालं, चांगलं जीवन मिळालं, ते खुश आहेत तिथल्या तिथेच. त्यांची शेती, त्यांची जमीन, त्यांचं घर, त्यांची माणसं, त्यांचं घर, याच्यामध्येच गावची लोक श्रीमंत आहेत. त्यांना असे कारखानदारासारख्या गाड्या बिड्या फिरवायची गरज नाही. परंतु परिस्थिती त्यांना खूपच विचित्र अशी निर्माण होते, आणि मग त्यांना गाव सोडून शहराकडे पळावे लागतं. मग म्हटलं जातं गाव गड्या राहिला मागे. राष्ट्रश्रम हे प्रेरणादायी होतील यासाठी गावातला प्रत्येक तरुण हा सक्षम झाला पाहिजे. नोकरी मिळाली, रोजगार मिळाला, अन्न मिळालं, त्याला का तिथल्या तिथं होसमोस करता आली, कुटुंबाचं पोषण पालन करता आलं, तर खूपच दैदिप्यमान असं राष्ट्र तयार होईल. आणि हे राष्ट्रप्रेम असंच तर उत्तरोत्तर वाढत राहील. खूप कठीण परिस्थिती आहे सध्या गावागावाची. गावागावामध्ये अशी तरुण मंडळी आहेत, तरुणी आहेत, ज्यांना अजूनही श्रमाची ओढ आहे. तिथल्या मातीत रमण्याची हौस आहे. त्यांचं पोट त्यांना तसं करून देत नाही. एकदा गाव सुटलं की शहराकडे आल्यावर पुन्हा गावाची वाट त्यांना सापडत नाही. खूपच पिळवटून टाकणारी अवस्था ही आहे. आणि हे असं कुठपर्यंत चालणार? मान्य आहे, जग जोपर्यंत आहे तोपर्यंत चालत राहील, पण मग त्या स्वप्नांचं काय? त्या स्वप्नांनी पाहिलेलं आहे माझा गाव, माझा देश, त्याचं काय होईल? असो, ही श्रमगीता श्रमदास चंद्रकांत यांनी 2019च्या लॉकडाऊन मध्ये 2 फेब्रुवारी 2019ला लिहिली. एक सांकेतिक प्रेरणा त्यांना मिळाली आणि त्याने ती श्रमगीता लिहिली. आता 2025 साली सुद्धा कोरोना सारखा महाभयंकर रोग पुन्हा डोकेवर काढतोय. 2019 साली सुद्धा कोरोनामुळेच जग थांबलं होतं, श्रम थांबले होते, नोकऱ्या थांबल्या होत्या, रोजगार, कारखाने सगळे बंद होते, दुकानं सगळी बंद होती, लोक अन्नाने उपाशी होते, कुठं बाहेर फिरता येत नव्हतं, कारण कोरोना सारख्या भयंकर महारोगाचा प्रसार तेव्हा झाला होता. आता सुद्धा परिस्थिती तशीच आहे. मात्र यावेळी सुद्धा
सर्व जनता, सर्व देश, सर्व जग त्या करुणाला पुरून उरेल आणि करुणाला पुन्हा नामोहरम करेल यात ती मात्र शंका नाही. यामध्ये उद्योग आणि बिझनेससाठी अफर्मेशन जर करायचं झालं तर त्यासाठी अफर्मेशन म्हणजे पुष्टीकरण सांगतो. ज्यांना ब्रह्मांडावर विश्वास आहे त्यांनी ब्रह्मांडाकडे ती गोष्ट मागायची आहे, म्हणायचं आहे डोळे बंद करून, ब्रह्मांडाला स्मरून, ब्रह्मांडावर विश्वास ठेवून आणि ब्रह्मांडावर भावना व्यक्त करून, मी माझ्यासाठी भरपूर उद्योग संधी निर्माण करीत आहे, मी माझ्या उद्योगाबद्दल खूपच उत्साही आहे, त्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्यास मी पात्र आहे. माझा उद्योग मला माझ्या जीवनावर प्रेम करण्याची संधी देतो. माझ्या उद्योगाबाबत मी सक्षम आहे, मी नेहमीच सकारात्मक आहे, मी नेहमीच उद्योग करण्यास मुक्त आहे. अशाच प्रकारे आपण नोकरीसाठी सुद्धा पुष्टीकरण करू शकतो. मी माझ्या नोकरीसाठी भरपूर जीवनसंधी निर्माण करतो, मी माझ्या नोकरीबद्दल खूपच उत्साही आहे, त्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्यास मी पात्र आहे. माझी नोकरी माझ्या जीवनावर मला प्रेम करण्याची संधी देते. अशा प्रकारे हे अफर्मेशन पुष्टीकरण करून आपण ब्रह्मांडामार्फत आपल्या जीवनात प्रगती घडू शकतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच ब्रह्मांडाचा सिद्धांत असं सांगतो की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला आधीच मिळालं आहे. अशी भावना निर्माण करून तुम्ही ब्रह्मांडाकडे जर मागणी केली तर ब्रह्मांड तुम्हाला नक्कीच देतो, कारण ब्रह्मांड हे प्रत्येकाला द्यायलाच तयार आहे. मात्र ब्रह्मांडाकडे योग्य पद्धतीने त्याची मागणी नोंदवावी लागते. ब्रह्मांड हे अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे, ज्यामुळे अनेक गोष्टींना मान्यता मिळते. त्यातलीच ही गोष्ट आहे की ब्रह्मांडावर विश्वास ठेवणे, ब्रह्मांडावर भावना दाखवणे आणि आपल्या मनातील प्रामाणिक विचार बोलून ब्रह्मांडाला आपण सांगणे. तसं पाहायला गेलं तर ब्रह्मांडाला भाषा येत नाही. ब्रह्मांडाची भाषा हीच आहे, भावना. तुम्हीची भावना किती प्रामाणिक व्यक्त करता आणि किती मनातून करता, किती विश्वासपूर्वक करता, यावरच तुमची मागणी प्रकट होण्याची शक्यता जास्त असते.